Hello everyone, welcome to my channel Learn Everything in Study. Today we are learn chapter number 5, The Monkey and the Crocodile. A monkey lived in a fruit tree on the bank of a river. एक माकड नदीच्या काठावर असलेल्या फळांच्या झाडावर राहत होता. He made friends with a crocodile, gave him delicious fruits to eat and sent some for his wife. त्याने मगरीशी मैत्री केली आणि तो त्याला स्वादिष्ट असे फळे खायला देत आणि काही फळे त्याच्या पत्नीला देखील पाठवत असे. दे मेट रेग्युलरली अँड टॉक्ड. ते नियमितपणे भेटू लागले, बोलू लागले. द मंकी इन द ट्री अँड द क्रोकोडाईल ऑन द ग्राउंड. तर मंकी कुठे असायचा? झाडावर, आणि मगर ग्राउंडवर म्हणजेच जमिनीवर असायचा. वन्स ऑन द बँक ऑफ अ रिव्हर a monkey made a home for himself in a tree laden with a fruit. एकदा नदीच्या काठावर माकडाने फळाने भरलेल्या झाडात स्वतःसाठी घर बनविले. He lived in it happily, eating to his heart's content the fruit of his choice. तो त्याच्या आवडीची फळे खात तो तेथे आनंदाने राहत होता. हॅपीली मीन्स व्हॉट? आनंदाने. ओके. द मंकी वॉज हॅप्पी. माकड खूपच आनंदी होतं. बट लोनली, पण एकटा होता. अँड वॉन्टेड अ कंपॅनियन टू टॉक. आणि त्याला बोलण्यासाठी एका साथीदाराची गरज होती. अँड शेअर द फ्रुट्स विथ, आणि फळे वाटण्यासाठी देखील. बट देअर वॉज नो वन अराउंड. पण तिथे कोणीच नव्हतं. नॉट इवन अनदर मंकी, आणि दुसरं माकडही नव्हतं. टिल वन डे अ क्रोकोडाईल अपीयर्ड ऑन द रिव्हर साईड. आणि एके दिवशी नदीच्या काठी त्याला एक मगर दिसली. हॅलो देअर सेड द मंकी. मंकी म्हणाला, नमस्ते. डू यू लिव्ह इन दिस रिव्हर. तुम्ही इथे नदीमध्ये राहता का? वुड यू लाईक टू इट सम फ्रूट. तुम्हाला येथील फळे खायला खूप आवडेल का? गुड मॉर्निंग रिप्लायड द क्रोकोडाईल पोलिटली. मग मगर देखील अगदी नम्रपणाने सुप्रभात असे म्हटले. I did come here in search of food for myself and my wife. मी इथे काही फळे शोधण्यासाठी तसेच अन्न शोधण्यासाठी माझ्यासाठी व माझ्या पत्नीसाठी इथे आलेलो आहे. नाईस ऑफ यू मीट ऑफर मी फ्रूट. मला फळे विचारल्याबद्दल खूपच धन्यवाद. द मंकी प्लक्ड सम फ्रॉम द नियरेस्ट ब्रँच अँड थ्रीव देम डाऊन. माकडाने जवळच्याच फांदीतून काही फळे खाली उपटून टाकली. थ्रीव मीन्स टाकणे. द क्रोकोडाईल फाउंड देम डेलिशियस. आणि मगरीला खूपच ती स्वादिष्ट वाटली. थँक्स ही सेड. धन्यवाद, तो म्हणाला. मे आय हॅव सम ऑन माय नेक्स्ट व्हिजिट. मला पुढच्या भेटीत पण अशी फळे मला भेटतील का? असं क्वेश्चन तो केला. सर्टनली, नक्कीच. ॲज मेनी ॲज यू लाईक. तुला जेवढे हवे असतील आणि जेवढे आवडेल. अँड सम फॉर युअर वाईफ. आणि तुझ्या पत्नीला देखील मी देईन. सेड द मंकी. डू यू कम अगेन. तू पुन्हा इकडे ये. आय एम रॅदर लोनली हिअर. मी इथे एकटाच राहतो. द क्रोकोडाईल व्हिजिटेड द मंकी रेग्युलरली. आणि क्रोकोडाईल रोजच माकडाला भेटू लागला. रेग्युलर मीन्स नियमितपणे. अँड ॲट द फ्रूट्स विच हीज लॉस्ट थ्रीव डेन. आणि तेथील फळे देखील तो रोजच खाऊ लागला. ही टोक सम होम फॉर हिज वाईफ. आणि घरी देखील त्याच्या पत्नीसाठी तो घेऊन चालला. द मंकी अँड क्रोकोडाईल वेअर नाव द बेस्ट फ्रेंड्स. आता मगर आणि मंकी म्हणजेच माकड हे चांगले मित्र बनले. दे टॉक्ड अँड वेअर नेवर टायर्ड ऑफ टॉकिंग. आणि ते बोलताना कधीही थकत नव्हते. नेवर मीन्स कधीही, अँड टायर्ड मीन्स थकणे. दे टॉक्ड अबाउट बर्ड्स अँड ॲनिमल्स. ते प्राण्याविषयी, पक्षीविषयी बोलायचे. अबाउट द विलेजेस नियर बाय अँड द डिफिकल्टीज विलेजर्स फेस्ड इन द रेझिंग गुड क्रॉप्स फॉर अ लॅक ऑफ रेन. तसेच जवळच्या गावाबद्दल आणि पावसाअभावी चांगली पिके घेताना गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबद्दल ते नेहमी बोलत असायचे. द क्रोकोडाईल्स वाईफ वॉज अनॅव्ड बिकॉज हर हजबंड केम होम लेट. पती उशिरा घरी आल्याने मगरीची पत्नी खूपच वैतागली होती.
ॲडड मिस वैतागणे. शी डिड नॉट लाईक हिज फ्रेंडशिप विथ द मंकी. तिला माकडाशी मैत्री केलेली आवडत नव्हती. द क्रोकोडाईल कुड नॉट ऑलटुगेदर इग्नोर हिज वाईफ्स विशेस. आणि मगर देखील आपल्या पत्नीच्या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नव्हता. इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे. वन डे द क्रोकोडाईल स्टेड विथ द मंकी लॉंगर दॅन युज्युअल. एके दिवशी मगर नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त वेळ माकडासोबत राहिला. His wife was annoyed, waiting and waiting, managing the little crocodiles that had just been hatched. नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या छोट्या मगरींना सांभाळता सांभाळता मगरीची पत्नी खूपच वैतागली होती. She said, "Who is this friend of yours you are so fond of?" तुम्ही आता नवीन असा कोणता मित्र शोधून काढलेला आहे? "Oh, he is a very nice monkey." ते खूप छान माकड आहे. ही रिप्लाइड. तो म्हणाला. ही लिव्ज ऑन अ फ्रूट ट्री. तो फळांच्या झाडात राहतो. ही सेंड्स फ्रूट्स फॉर यू एव्हरी डे. तो तुला रोज फळे पाठवतो. यू डोंट एक्सेप्ट मी क्लाइम्ब टू ट्रीज डू यू. तुला माहिती आहे ना मला झाडावर वगैरे चढता येत नाही. अ नाईस मंकी आय एम शुअर. मग मगरीची पत्नी म्हणाली. ओ खूपच छान माकड. रिप्लाइड द वाईफ विथ ओबियस क्रसम्स. म्हणजे तिची पत्नी अगदी विशिष्ट अशा उद्देशाने ती उत्तर दिली. इफ यू आस्क मी दिस मंकी शुड बी माय फूड. मग तुम्ही त्याला विचारता का जर माकड माझं अन्न असेल तर? आय वॉन्ट टू ईट हिज हर्ट सो मच. मला त्याला खायचं आहे. व्हॉट अ फुलिश थिंग टू सी. काय मूर्खासारखं बोलतेस? शाउटेड द क्रोकोडाईल. मगर अगदी ओरडून म्हणाला. आय कांट किल अ फ्रेंड. मी माझ्या मित्राला मारू शकत नाही. दो आय वॉन्ट माइंड अ मंकी ओकेशनली फॉर अ चेंज ऑफ टेस्ट. तुम्ही पण चव बदलण्यासाठी तुम्ही त्याला खाऊ शकता. यू ब्रिंग हिम हिअर ऑर्डर द वाईफ. मगरीची पत्नी मग आज्ञा केली. तुम्ही त्याला इथे घेऊनच या. आय वॉन्ट टू सी हिम. मला त्याला पाहायचं आहे. सो यू कॅन ईट हिम. आणि तुम्ही पण त्याला खाऊ शकता. नेव्हर डिक्लेअर हर हजबंड. आणि त्याच्या मगरीने सांगितले. नो नो नाही मी त्याला कधीही खाणार नाही. हिज वाईफ वॉज फ्युरियस अँड शी डायव्ड इन टू हाईड हरसेल्फ ॲट द बॉटम ऑफ अ रिव्हर लिव्हिंग द लिटल वन्स टू पेस्टर देअर फादर. मग त्याची बायको खूपच संतापली होती. तिने स्वतःला लपवण्यासाठी अगदी नदीच्या तळाशी गेली आणि लहान मुलांना वडिलांपाशी त्रास देण्यासाठी ठेवली. द क्रोकोडाईल वॉज इन अ सिरियस डिलेमा. मग मगर खूपच वैतागला होता. ही लव्ड हिज वाईफ. तो त्याच्या पत्नीवर प्रेम करत होता. अँड वॉज अ व्हेरी फाउंड ऑफ हिज फ्रेंड. आणि अगदी मित्रावर पण तेवढंच प्रेम करत होता. फायनली शेवटी ही डिसाइडेड टू बी ऑन द साईड ऑफ हिज वाईफ. शेवटी त्याने ठरवलं की आपण आपल्या पत्नीच्या बाजूने उभं राहायचं. शी वॉज हिज लाईफ पार्टनर आफ्टर ऑल. कारण की ती त्याची पत्नी होती. आय नो इट्स अ सीन टू बेट्रे अ फ्रेंड. मला माहिती आहे मी माझ्या मित्राचा विश्वासघात करणार आहे. बट आय हॅव नो चॉईस. पण इथं कुठलीही संधी नाही आहे. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशी म्हणाला. आय शॅल इन्व्हाइट द मंकी होम अँड होप फॉर द बेस्ट. ठीक आहे मी माकडाला घरी आमंत्रण देईन आणि हे खूपच चांगलं होईल. माय वाईफ वॉन्ट्स यू ओव्हर फॉर अ मील डिअर फ्रेंड. माझी पत्नी तुला जेवण्यासाठी आमंत्रण देत आहे. सेड द क्रोकोडाईल वेन ही व्हिजिटेड द मंकी नेक्स्ट मंथ. तर पुढच्या भेटीत मगरीने माकडाला आमंत्रण दिले. यू मस्ट कम होम विथ मी टुडे. तर तू माझ्यासोबत घरी आज आलो पाहिजे. विथ प्लीजर सेड द मंकी. माकडाने अगदी आनंदाने होकार दिला. आय एम नो स्विमर बट कॅन राईड ऑन युअर बॅक. मला पोहता येत नाही पण मी तुझ्या पाठीवर बसून येऊ शकतो. अँड दे सेट आउट. आणि त्या दोघांनी ठरवलं. इन द मिडल ऑफ द रिव्हर. आणि नदीच्या मध्यभागी वेअर द करंट वॉज द स्ट्रॉंगेस्ट द क्रोकोडाईल कुड नो लॉंगर हाईड हिज इंटेन्शन. आणि तो त्याच्या भावना काही आता लपवू शकत नव्हता. सॉरी माय फ्रेंड. मला माफ कर माझ्या मित्रा. ही सेड
हेस्टिंगली अगदी संकोचपणे म्हणाला. बट आय हॅव टू गो अंडर वॉटर नाऊ. आता आपल्याला पाण्याच्या मध्यभागी जायचं आहे. आय हॅव ब्राउट यू हिअर किल यू. मी तुला इथं मारण्यासाठी आणलेलं आहे. माय वाईफ कॅनॉट सर्वाईव्ह विदाऊट इटिंग यू युअर हर्ट. माझी पत्नी तुला खाल्ल्याशिवाय काही जगू शकत नाही. गुड बाय, टाटा. द मंकी वॉज थंडरस्ट्रक. ही न्यू हिज लाईफ वॉज इन अ डेंजर. माकड खूपच घाबरत होता. त्याला माहिती होतं त्याचं आयुष्य खूप धोक्यात आहे. ही केप्ट हिज कूल अँड परस्युडेड द क्रोकोडाईल ऑन अ प्रिटेक्स्ट टू स्विम बॅक टू द ट्री. मग तो शांत राहिला आणि त्याने लगेच मगरीला झाडाखाली परत जाण्यासाठी सांगितले. ही डिसाइडेड देन टू डिसकंटिन्यू हिज फ्रेंडशिप विथ द क्रोकोडाईल. मग त्याने क्रोकोडाईलशी म्हणजेच मगरीशी मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. द मंकी वॉज स्केअर्ड अँड डिस्ट्रेस्ड. माकड खूपच घाबरलेला होता आणि चिंतित पण होता. बट ही वॉज सेन्सिबल अँड क्लेव्हर लाईक ऑल द मंकीज. पण तो कसा होता? संवेदनशील होता आणि इतर माकडाप्रमाणे हुशार देखील होता. ही केप्ट अ कूल हेड. त्यानं त्याचं डोकं शांत ठेवलं. कॅमली ही सेड आणि शांतपणे म्हणाला, आय हॅड डू एनिथिंग फॉर यू अँड युअर फॅमिली. मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी काहीसुद्धा करायला तयार आहे. यू आर माय ओनली फ्रेंड. तू माझा खरा खरा मित्र आहेस. आफ्टर ऑल व्हॉट इज अ मंकीज हर्ट कम्पेअर्ड विथ द लाईफ ऑफ अ क्रोकोडाईल्स वाईफ्स. शेवटी मगरीच्या बायकोच्या आयुष्याशी माकडाची हृदय काय असते? बट हाऊ फुलिश कुड यू बी. पण तू किती मूर्ख आहेस. व्हाय डिड नॉट यू टेल मी बिफोर. तू मला आधीच का सांगितलं नाहीस? आय हॅड ब्राउट माय हर्ट अलॉंग. पण मी माझे हृदय तर तिथे ठेवून आलेलं आहे. बट व्हेअर इज युअर हर्ट. पण तुझं हृदय कुठे आहे? आस्क्ड द क्रोकोडाईल इनोसिएंटली. अगदी निष्पापपणे मगर विचारत होतं. आय थॉट यू कॅरीड इट ऑल द टाईम. मला वाटलं तू नेहमी घेऊन येत असतोस. ऑफकोर्स नॉट. अर्थातच नाही. इट्स देअर ऑन द ट्री. मी तर झाडावर ठेवून आलेला आहे. लेट्स स्विम बॅक ॲट द वन्स अँड गेट इट. चल परत जाऊया आणि घेऊन येऊया. युअर वाईफ मस्ट बी वेटिंग. तुझी पत्नी वाट बघत असेल. रिप्लायड द मंकी गेनिंग कॉन्फिडन्स. अगदी माकड आत्मविश्वासाने सांगत होतं. ओ डिअर. अरे बाप रे. व्हॉट अ मिस्टेक. काय चूक झाली. हिस्ड द क्रोकोडाईल. दे लाफ्ड लाऊडली ॲज अ क्रोकोडाईल टूक अ फुल टर्न टू रीच द ट्री. आणि मगर लगेच वळून झाडाकडे जाण्यासाठी टर्न घेतली म्हणजेच तिकडे वळाला. ऑन द रिव्हर बँक द मंकी जम्पड ऑन द ट्री अँड हिवड अ डीप साय टू रिलीफ. आणि नदीकाठी येताच माकडाने लगेच उडी मारली आणि कुठे गेला? झाडावर गेला आणि सुटकेचा निश्वास घेतला. ही प्लक्ड अ फ्रूट ऑर टू फ्रॉम द नियरेस्ट ब्रँच अँड थ्रोविंग देम डाऊन साईड. आणि त्याने जवळच्याच झाडातील 2-3 फळे घेतली, तोडली आणि खाली फेकू लागला आणि म्हणाला, लेट युअर वाईफ हॅव सम फ्रूट रॅदर दॅन माय हर्ट. तुझ्या पत्नीला ही फळे काही घेऊन जा. माझ्या हृदयापेक्षा ही खूपच गोड आहेत. फ्रेश फ्रूट्स आर गुड फॉर माइंड अँड बॉडी. ताजी ताजी फळे ही आपल्या मनासाठी तसेच आपल्या शरीरासाठी खूपच चांगली असतात. गुड बाय फ्रेंड. टाटा टाटा मित्रा. अँड इफ यू डोंट माइंड. आणि तू असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. वी वॉन्ट मीट अगेन. आपण पुन्हा काही भेटणार नाही. द क्रोकोडाईल सॅडेड अँड वायझर. क्रोकोडाईल खूपच म्हणजे मगर खूपच दुःखी झाला. शेड अ फ्यू टीयर्स विच वेअर जेन्युन अँड टर्नड बॅक टू गो होम. आणि त्याच्या डोळ्यात काही अश्रू देखील आले आणि तो लगेच घराकडे वळाला. ही वॉज इन अ हरी टू टेल हिज वाईफ अ थिंग ऑर टू. त्याच्या पत्नीला काही 1-2 गोष्टी सांगण्यासाठी तो घाईत निघून गेला. अ स्टोरी फ्रॉम द पंचतंत्र.